लाडक्या बहिणींसाठी खुश खबर, मोठी आनंदाची लाडक्या बहिणींसाठी अशी बातमी येत आहे। 14वा हप्ता वाटप सुरू होय। सप्टेंबरमध्ये 14व्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे असे बातम्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळत आहे। मित्रांनो, यामागचे काय सत्य आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी चॅनलवर नवीन असाल तर सर्व लाडक्या बहिणींना आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला देखील लाईक करा। तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 14वा हप्ता मिळाला किंवा 13वा हप्ता मिळाला का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंटमध्ये सांगायचे। त्यामुळे आम्हाला फायदा होतो त्या जिल्ह्यात संबंधित व्हिडिओ बनवायचे आणि तेथील यादी तपासून जाहीर करण्यासाठी। तर लाडक्या बहिणींसाठी या आनंदाची बातमी आज आपण सांगणार आहोत, ती म्हणजे 14वा हप्ता हा कधी वाटप होणार आहे। तर सरकारने सांगितलेल्या माहितीनुसार 10 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींसाठी 14वा हप्ता हा वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। म्हणजेच तुम्हाला 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत तुमच्या मोबाईलवर 1500 रुपये आले आहेत असे बँकेतून मेसेज येणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावर 1500 रुपये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत एक महत्त्वाची खबर होती आणि यानंतर एक दुःखद सुद्धा खबर आहे, ती ऐकून जा। ती म्हणजे काही लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्या 14व्या हप्त्यासाठी। त्याचे मुख्य कारण म्हणजे 14वा हप्ता हा पडताळणीनुसार आलेला आहे आणि यात फक्त त्याच बहिणी पात्र ठरलेल्या आहेत जिथे सरकारने जे अटी ठरवल्या होत्या त्या अटीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्यांना 14वा हप्ता प्राप्त होणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींचे काही कागदपत्र चुकीचे असतील, माहिती चुकीची असेल, त्यांना 14वा हप्ता मिळणार नाही असे सरकारनं सांगितलं आहे। पात्र बहिणींना लवकरात लवकर हप्ता वाटप होणार आहे, परंतु अपात्र बहिणींना हा हप्त्यासाठी वाट पाहावं लागणार आहे किंवा अपात्र बहिणीवर आम्ही पुनर्विचार करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी किंवा चिंता करू नका। तुम्हाला जर तुम्ही पात्र ठरला असाल, लवकरात लवकर 10 ते 15 सप्टेंबरपर्यंत हा हप्ता मिळून जाणार आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे, तुम्ही खुश राहा, तुम्हाला हप्ता मिळून जाईल। आणि काही अडचण असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तुमची KYC अपडेट झाली का नाही हे सुद्धा आम्हाला अपडेट झाली का नाही हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मिळूयात एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।